हे यू ऑल फुकटे आणि मूर्ख पीपल, कामधंदा नसलेले पीपल, दिस इज द न्यू डे, न्यू स्टार्ट अँड द डे स्टार्ट्स विथ ऑल यू फुकटे अँड कामधंदे नसलेले पीपल. सो आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि येस, आता आपण बघणार आहोत पुढे काय काय होणार आहे. आणि येस, आपण बघूया आता बचना काय करते आहे खुडबुड किचन मध्ये आणि काय चाललं आहे. आणि येस, आजपासून स्लोगन बदललेला आहे अँड द न्यू स्लोगन विल बी eat, fart and hug and then wash by yourself. So let's see आपण काय करणार आहोत पुढे, जे तुम्ही बघणारच आहात. आता आपण बघूया की बचना काय खुडबुड करते आहे. हे ब्युटिफुल, आज काय आहे लंचला आणि ब्रेकफास्टला काय आहे. डिनर तर तू बनवतच नाही, आता लंचचं करून ठेवशील आताच आणि मग भटकायला बाहेर निघशीलच. सो ते सगळं डिनरचं तर आपण कधी दाखवत नाही, तर म्हणून मी विचारत पण नाही. पण आता बघूया आता तू काय बनवते आहे. ओ वाव, हे तर फेस्टिव्ह मेन्यू आहे. फेस्टिव्ह म्हणजे हे आपल्याला असं मिळतं ना खायला, काही फेस्टिवल वगैरे असले की आपण हे असंच बनवतो ना. कपरे गुडप्या, किती बडबड बडबड करतो, किती काय हे खायला काय बनवलंय, ते खायला काय बनवलंय, आणि फेस्टिव्ह आणि हे आणि ते. गप. मजाक करते मी. फनी, तुला काय वाटलं मी तुला गुडप्या म्हणाली? नाही, तुला माझ्या मनातलं ऐकू येत आहे का? तुला माझ्या मनातलं ऐकू येत आहे का? तो येस, एकदाचा आता हा खाईल आणि पटापट ते काय ते असा लहान मुलांसारखा डब्बा घेऊन आपला हॉस्पिटलला आणि क्लिनिकला थप्पा मारून येईल. सो जाऊ दे, ह्याला एकदाचा नुसता सकाळ झाली की येतो आपला कॅमेरा घेऊन माझ्या डोंगूवर मारायला आणि नुसता विचारत बसतो की काय बनवलंय काय बनवलंय. आता ही भाजी बघा तुम्ही, ही भाजी, ही जी छोले बनवले मी, ह्याच्यामध्ये पाणी किती आहे. पाणी असं बनवतो का आपण फेस्टिव्हला? फेस्टिव्ह म्हणे फेस्टिव्ह. काय कळतंय याला, नुसतं याला खायला द्या, नुसता खातो आणि पाततो. वसाडा तोंड बघा कसं झालंय त्याचं. असं वाटतंय की खाऊन खाऊन असं तोंडातनं असं शी. अरे कमी खात जा, जरा कमी खात जा. वसाड्या किती खातो. सकाळ झाली की सुरू होतो तो रात्रीपर्यंत नुसता डब्बा खायला जातो वाटतं तिथे कामाला. नाही तर काम तर काय नसतं, बघावं तेव्हा कधी पण कॅमेरा मारतो तर रिकामच असतं याचं क्लिनिक. आणि तिथे फक्त जाऊन डब्बा खाऊन येतो. त्या डब्यासाठी एवढी मेहनत करतो तो, जाण्याची तसदी घेतो. तो डब्बा मिळाला नसताना ते पण गेला नसता, इथे चिकटून बसला असता डोंगूवर कॅमेरा मारत. म्हणे मायसाला बरं नाही आहे म्हणून ती शाळेत नाही गेली. अरे मग हे जे लहान मुलांच्या सुट्ट्या वगैरे ज्या असतात ते ह्या गोष्टीसाठी राखीव ठेवायच्या असतात. असं त्यांना कधी आजारपण वगैरे आलं तर तेव्हा आपल्याला ते वापरता येतात. पण ह्यांचं काय आहे बघा, तेव्हा तिला घेऊन इकडे तिकडे फिरत असतात. आत्तापासनं ह्या वयातच डोळे बघितलेत तिचे, डोळ्याखाली गाद्या आल्यात तिच्या. पफी आईज ज्याला आपण म्हणतो तसे एकदम तिचे आईज पफडअप, म्हणजे असं स्वेलिंग आलेलं आहे डोळ्याच्या खाली. याचा अर्थ एकतर स्क्रीन टाईम जास्त आहे, नाहीतर झोपत नाही, झोप अपुरी आहे. यांच्याबरोबर 2 वाजता झोपून 6 वाजता उठत असेल, 7 वाजता उठत असेल लेट्स से आपण जास्तीत जास्त, तरी पण अपुरीच होते ना ती झोप. नाहीतर आणि मग दुपारी येऊन, नाही तर अवेळी झोपणं. आणि दुपारी येऊन मग अशी झोप लागत असेल की मग परत मग ते असं सुजल्यासारखं आणि एकदम म्हणतो ना आपल्याला असं अंगावर येतं, असं तसं होत असेल. त्याच्यामुळे पण तिचे डोळे ते तसे दिसत असतील. इतकी अनहेल्दी लाईफस्टाईल आहे. आणि तसं पण ती बाहेरचं काहीच खात नाही ना. तू तर म्हणते की तिची सवय मला खूप आवडते की ती बाहेरचं काहीच खात नाही, ती फक्त घरात येऊनच खाते. बाहेर कितीही काहीही खाल्लं, काही कमी म्हणजे थोडं जास्त कोणाकडनं पण जाऊन आली तरी पण ती घरी येऊनच खाते. ते मला खूप छान वाटतं. मग तिचं कसं काय पोट बिघडलं? हां, घरचंच खाते ना ती, म्हणजे घरच्या जेवणातच गडबड आहे याचा अर्थ. आंबे जास्त झाले की पाणी जास्त झालं. ती तशी आता बरी आहे, तिला आता फक्त थोडी भूक जास्त लागते. भूक? अगं बाई, हिचा ना लफडाच आहे. जिथे ब बोलायचं तिथे भ बोलते, जिथे भ बोलायचं तिथे ब बोलते. अगं तू कुठल्या शाळेत होती बाई? तू पण नको सांगू तुझ्या शाळेचं नाव. हिला पण शाळावाल्यांनी एकदम धक्के मारून बाहेर काढलंय वाटतं. निक्कल बाई, तू निक्कल या असे. आणि कुठे नाव सांगू नको स्वतःच्या शाळेचं, कोणी ॲडमिशन घेणार नाही. नाहीतर कोणाला प्रूव्ह करतो रे तू फन्या? हां, बकवास नुसता. वॅक्सिन देणारा डॉक्टर, वॅक्सिन तर नर्स पण देते. जर डॉक्टरने तिला सांगितलं ना की हे द्यायचं आहे, नर्स येलो असं करून त्याने जी मात्रा वगैरे नीट असं हे करून दिलं आणि सांगितलं दे, तर द्यायचं काम तर ती पण करते. तू काय मोठा, मला तर आहे ना डाऊटच आहे मंडळी.
ज्या पद्धतीचं ह्याचं मी ते रील बघितलं ना, आता काहीतरी टिप्स घेऊन आलंय. रील काय तर म्हणे फनी ओल्ड एंजल टिप्स, डॉक्टर फनी ओल्ड एंजल. अरे ज्या डॉक्टरचं नावच फनी आहे आणि ओल्ड एंजल आहे, म्हणजे डॉक्टर फनी ओल्ड एंजल हे नाव बघूनच तुम्हाला कसं वाटतं? असा कुठला हा डॉक्टर असेल? हां, मिठ्ठा असा प्यारा प्यारासा असा डॉक्टर असेल हा कसला डॉक्टर आहे? आणि त्याच्यात पण काय टिप्स देणार आहे? तर फक्त ते वॅक्सिनेशनचंच सांगता. अरे आगे बढ बाई, आगे बढ. वॅक्सिनेशनच्या पुढे काही येतं की नाही तुला? त्याच्यात पण ते कपडे आणि असं घालून बसलाय ना, इथे मेल नर्स तसे कपडे घालतात. तू तोच आहेस वाटतं. मला तर 101% वाटतं की तू तोच आहे. नुसतं फेक नाव आणि फेक सगळं पाटीबिटी लावली आहे. म्हणजे ॲक्च्युली डिग्री तर तुझ्याकडे डॉक्टरची आहे, पण कामं तुला नर्सवालीच येतात. म्हणतात ना की ह्याला असं जास्त काही फक्त तो जॉब मिळाला आहे तर तो आपला नुसता असा टिकवून धरायला बेसिक करतो असं. पण हाय लेवलचं किंवा असं काहीतरी आपल्या प्रोफेशनमध्ये अजून पुढे जाणं वगैरे, त्याच्यानंतर अजून नॉलेज गेन करणं, हे सगळं ह्याच्यामध्ये नाही आहे. कारण फुरसतच नाही ना. जेव्हा या 24 आवर्स जॉबमधनं बाहेर पडेल त्याच्यानंतर काहीतरी असं सेल्फ ग्रोथ किंवा असं काहीतरी स्वतःचं असं प्रोफेशन वाईज ग्रोथकडे वगैरे लक्ष देता येईल ना. हेच एवढं काम असतं. बापरे, ढुंगूवर कॅमेरा मारायचं किती कठीण काम आहे. असं तसं काम थोडी आहे. कंटिन्युअस बघत राहायचं कधी चान्स मिळतो आणि कधी ढुंगूवर एकदम असा निशाणा साधायचा. हे असं सोपं नाही आहे. प्रत्येक वेळेला असं ढुंगूला टार्गेट करणं इतकं क्रिटिकल काम करतो तो. इतकं क्रिटिकल तर त्याने कधी हॉस्पिटलमध्ये पण केसेस हँडल केल्या नसतील जेवढं तो म्हणजे कॅमेरामनचं काम इतकं सिरियसली घेतलं आहे त्याने. आता कालच काय गोंधळ घालून ठेवलं आहे ते बघितलं ना. थांबा, त्याच्यावर मी येणारच आहे. डिटेलमध्ये आपण सविस्तर चर्चा करू. मला इतके कॉमेंट्स नाही दिसत आहे, असं तसं कुठली गोष्ट करते, कुठलं काय. तर म्हणून मी त्या कमेंटला रिप्लाय पण केला नाही, कारण किती रिप्लाय करणार ना. म्हटलं आजच सगळं एकदम क्लिअर करून टाकते. सो डोंट वरी, पूर्ण ऐका, पुढे सांगणार आहे मी. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण एक रिॲक्शन देत जातो ना. तर ते कालचंच आहे ना. मग आधी पहिले 2-3 जे आहेत त्याचं आधी निपटवूया आणि नंतर मग लास्ट पार्टवर येऊया. अरे बापरे, तो कोणतो मुलगा आलाय तो, त्याला जेवणामध्ये काकडी दिली आणि म्हणे की सलाड दिले. सलाड तुला ते नाही आवडलं तर सलाड खा. सलाड बघायला गेली तर सलाडमध्ये फक्त काकडीच दिसतेय. अरे काकडी चिरून ठेवली आहे म्हण, काय सलाड म्हणजे असं बोलते की बाप रे बाप. आणि एवढी मेहनत ते बापरे हगारो खरंच ह्यांच्यासाठी काय बोलतात ना, डुबते को तिनके का सहारा, तसं त्या हगारो आहे. लिटरली त्या हगारोसाठी काय करतात, ज्यूस काय बनवतात, त्याची रेसिपी काय शेअर करतात. किती हगारो कितना हगवाएगा इनसे, हां म्हणजे कितना काम कराएगा इनसे. देवा, काय करावं लागतं रे. पैसे के लिए क्या क्या करना पड़ता है. सासू को भी भेजना पड़ता है. सासू भी जाती है आजकल, सासू को भी काम पे लगा दिया है. सासू भी यही सोचती है की जाऊ दे, आपला मुलगा तर निठरला आहे, काय होत नाही त्याच्याकडनं, आणि उगाचच हिला काहीतरी रोकलं टोकलं, हिच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर आपल्या मुलाला सोडून बिडून जायची, पळायची कुठेतरी. आधीच देते त्याला डच्चू. तर नको ग बाई, असं नको करू. ठीक आहे, काय पैसे पाहिजे ना, पैशासाठी ना करते मी. काय पाहिजे बोल, काय शूट करायचं आहे, लोकांवर कॅमेरा मारायचा आहे, सगळं मी करते. तू काही काळजी करू नको ग. आणि मला 2 वेळचं फुकट, म्हणजे फुकट म्हणण्यापेक्षा मला काही करायला नाही लागलं पाहिजे. कारण मी काही करायला गेले ना तर मग असं फोडणी उडते आणि माझ्या हाताला चटका लागतो आणि मग तोंडावर डाग येतात आणि जात नाहीत ते डाग, मग ते तसेच राहतात ना. म्हणून मग मला तर नाहीच जमत. म्हणजे माझ्या सासूबाई होत्या ना, त्या पण मला कधीच यायला द्यायच्या नाहीत किचनमध्ये. आणि आता माझी सून आहे ना, ती पण मला यायला देत नाही. तर मला तेच आहे की ठीक आहे, म्हणजे मी करायला गेले ना की मग माझी अशी जी तरुण त्वचा आहे, जी अशी एकदम सॉफ्ट आहे, त्याच्यावर असे डाग धब्बे आणि फोडणीचं वगैरे मला जमत नाही. तर ठीक आहे, मी तुझ्यासाठी शूट करेन, काय वाटेल ते करेन, पण जेवण वगैरे मला तू देत जा येतं, त्याच्यासाठी चालेल. ठीक आहे. असं ह्या सासूबाईंची चाल आहे, चाल. मी तुम्हाला आधीच म्हणाले होते की नाही. ते म्हणत असेल की बाबा ठीक आहे, तुला करायचं ना किचनमध्ये काम, तुझ्या कंटेंटसाठी वगैरे काही का होईना कर. आणि ते काही जेवण काय थोडं तरी खाण्यासारखं असलं ना तरी मला चालेल, पण मला बाई काय करायला सांगू नको. म्हणून काय नावं पण ठेवत नाही आणि काय पण नाही. आणि लागलंच तर अजून थोडंसं हातभार पण लावते आजकाल चाचूबाई. कारण का
मुलाचा प्रश्न आहे बाबा. आता मुलगा आता काय पूर्ण इथेच झाला आहे कॅमेरामन, ढुंगू कॅमेरामन. तर मग आता ढुंगूला आपल्याला वाचवून ठेवावंच लागेल. जर ढुंगूचं बंद झालं, ढुंगू बघणं लोक, तर मग कसं होणार. मग आपल्या मुलाला काम करावं लागेल. आता तो काही काम वगैरे करू शकत नाही, कारण आता तो विसरला आहे काय काम करायचा तो. तर त्याच्यामुळे आता करायला लागेल. इतना तो करना ही पडेगा अपने बच्चे के लिए. माँ तू तू भगवान है माँ, तू सब है माँ, तू मेरी प्यारी माँ. बापरे, आणि काय बोलत असतो हा फनी. यालाच काय कळतं की काही येड्यासारखा काय पण बोलतो. फक्त तेवढंच एक स्लोगन बोलायचं माहिती आहे, हे आलं तेवढं बरोबर येतं, बाकी काही येतं नाही ढुंगूवर कॅमेरा मारण्याशिवाय. काय तर तो मुलगा आलेला त्याला म्हणतो की फायनली जातोय आता, फायनली आता इतके दिवसानंतर तो चाललाय, फायनली चाललाय. त्या दिवशी ते रील केलं ना, ते खूप मोठा नंतर डिलीट केलं. हां, ते रील शूट केलेले ते दोघं आलेले तेव्हा म्हणतो कसा की ते आता फायनली गेले. अरे म्हणजे हा काय सगळ्यांचं वेळ मोजत असतो. आणि ह्याची बायको ती बचनी त्या मुलाला म्हणते फायनली 3 आठवड्यानंतर तू आता जातोय. तो मुलगा म्हणाला की झाले पण 3 आठवडे. ते हो मग, म्हणजे ही लिटरली दिवस मोजत होती. आणि का नाही मोजणार, म्हणजे मला खरंच कळत नाही की किती राहायचं एखाद्याकडे, किती म्हणजे त्याच्यामध्ये पण ती जाऊन आली तिथे आटपाट नगरला, ह्याला इथे एकटं सोडून. आपल्याकडे पाहुणे आले आहेत, म्हणजे त्या पाहुण्यांनी पण काहीतरी तरी लिमिट ठेवलं पाहिजे ना, की लोकांना स्वतःची पण लाईफ आहे, त्यांना पण जायचं आहे. आणि हिला तर आहेच आहे. ही बाबा एकदम हिला राहवत नाही. तुझ्यासाठी ती घरात बसू शकत नाही 2 दिवस 4 दिवस, हां मॅक्सिमम 5 दिवस ठीक आहे. इतके दिवस फायनली कंटाळून ती गेली, सटकली तिकडे आटपाट नगरला, जाऊन आली थोडं फ्रेश व्हायला. तिला वाटलं की आता तरी कंटाळेल जाईल, पण हा कसला, हा पण ढिम्म हलत नाही. हे पण असलेच, ह्यांचे नातेवाईक पण असलेच. अरे भयानक आहेत रे लोक, अजिबच आहे. आणि असं कसं हे असं आपले आत्ते मामे मावस भावंड असं जे कोण चुलत भाऊ असतात त्या एक असं वेगळंच बॉन्डिंग असतं. ह्यांचं काय बॉन्डिंगच नाही आहे. असं वाटत होतं की कोणतरी असाच एक थर्ड पर्सन कोणतरी आहे, राहिला आहे थोडाफार असं वरवरचं ओळखतो आणि तो आलाय तर तसंच ओळख करून देत होता. अजिबात काही त्या फनीमध्ये आणि त्याच्यामध्ये असं काही ब्रदरली. उलट ही जास्त इनिशियली, नंतर कंटाळली होती. म्हणजे तेच आहे ना, अतिथी तुम कब जाओगे असं झालं होतं, तर त्याच्यामुळे नंतर कंटाळली होती. पण स्टार्टिंगला तर एकदम हीच जास्त जवळीक साधत होती. बरोबर आहे, हिला कोई बी चलता इसको तो, म्हणजे काय तो खिक्की खिक्की खुक्खू खुक्खू करण्यासाठी म्हणते मी. हे करण्यासाठी, म्हणजे फक्त गुडप्या असला ना की तिच्या थोबाडावर 12 वाजलेले असतात. लिटरली त्याला इग्नोर मारते, कारण तो आहे पण तसला फालतू प्रश्न विचारत बसतो म्हणून ती त्याला इग्नोर मारते. पण बाकी सगळ्यांबरोबर एकदम खुश असते, एकदम मजे. त्याच्यामुळे आणि भक्तांना गुडप्यासारखा नवरा पाहिजे. की किती मस्त नवरा आहे. मी ह्यांना म्हणते की तुम्ही पण फनीसारखे व्हा गुडपे. मातोश्री पण एकदम चॅप्टर येतात, चच्चू आई. काय तर त्या छुट्टीच्या कोणाच्या तरी धीराचं का कोणाचं लग्न आहे, तर त्याच्यासाठी ह्या गेल्या होत्या शॉपिंगला तिच्या सासूबरोबर. आता ह्यांची काही गरजच नव्हती. हे कशाला गेलं काय माहिती, कंटेंट गोळा करायला गेलं वाटतं पात्र. तर गेली आणि काय बोलते त्या फनीला सांगते, मी छुट्टीला सांगितलंय की त्यांना जी हवी ती साडी घेऊन दे, जे पाहिजे ते, अजिबात तू काचकूच करू नको त्यांना. अरे तू कोण, तू दिलेस का पैसे, हिचं काय भरोसा नाही. ही बाई ना सगळ्या पोरांची घरं चालवते वाटते, हिची पोरं निठल्ली दिसत आहेत. अरे पण तू कशाला ना, त्यांचं ते बघून घेतील. मुळात तू कशाला चालली आहे, तुझं काय काम. कंटेंटसाठी कोणाच्या पण ह्याच्यात घुसते, खरेदीमध्ये घुसते, घरात घुसते, काही पण बडबडत असते. आणि काय म्हणे की तिला मी सांगितलं. तसं काय तू नाही सांगितलं तर घेणारच नाही. कसली ग, तू कोण सांगणारी, तुझं तू बघ. तुझी सून पोचते ना तुला फुकट, हां तुला काय काय करायला लावते, बाहेरची कामं आणि हे ते सगळं नुसतं गोड बोलून तेवढं बघ. दुसऱ्याच्या याच्यामध्ये नको सांगू मी सांगितलं आणि हे किती ते ढवळ्या आणि किती गं बाई मी हुशार दाखवायचं. मोठी कशी कधी तयार होते स्वतः बघ. तुझ्या चॉईसने तर घ्यायला गेलं ना झालं, सगळ्यांनाच करून ठेवशील अशी. मला लागली कुणाची उचकी ह्याची का त्याची,
असं सगळ्यांना बसवशील लावणी सम्राट बनवून. अरे बोलायचं नसतं पण बोलायला लावतात, अतिच करतात. काय बोलतोय आणि मंद भक्तांना तर काय कळतच नाही. कशाला ना, कशाला हिचं कशाला हे पाहिजे, ही सांगणार आणि मग घेणार. आणि तिथे गाडीत बसल्या बसल्या जास्तच ओव्हर फ्रेंडली. ती बाई पण समजू नये हिला, बरोबर शेवटी विहीण बाई आहे ना, ती तर ओळखूनच असेल. तर जास्तच ओव्हर ॲक्टिंग की तुम्हाला काही खायला हवं असेल तर सांगा, काही खायचं असेल तर सांगा. तिने मस्त दिलं, आम्ही घरून खाऊन आले, तुमच्या की नाही नुसते. तू पण आलीस ना खाऊन, नुसतं पण तरी पण बाहेर उंडरायला आणि खायला आणि प्यायला आणि नुसतं टाईमपास करायला पक्के आहेत ही आणि ती चिमा. आणि सगळ्यांना तसंच समजतात. मग खाऊया तुम्हाला काय पाहिजे. अरे तुला पाहिजे, तिची सून आहे ना, ते तिला सांगेल डायरेक्ट, ती बघेल तिचं काय ते. तुला बोलवलंय ना, चुपचाप जायचं, गप बस शूट कर आणि गप्पणे परत यायचं. फालतूची बडबड नको करू. नंतर आहे ना, तिथे गेली, तिथे मागून कॅमेरा मारत होती त्यांच्यावरती. ती बाई बोलते छुट्टीची सासू की सांभाळून ना, सांभाळून. अहो तिचं काय टेन्शन घेऊ नका, अशी नाचते वगैरे ती आणि अशी एकदम सॉलिड आहे. तुम्हाला काय वाटतं, काय तुम्हाला काय वाटलं की ते कॅमेऱ्याच्या चक्करमध्ये पडेल धडेल? नाही हो, सवय आहे तिला, ती काय पडणार बिडणार नाही. तुम्ही सांभाळून राहा फक्त तिच्यापासनं, जास्त आहारी जाऊ नका, नाहीतर मग तुमचा पण नंबर लागेल इकडे रोस्टिंग अँड रिॲक्शनमध्ये. कारण आम्ही जो पण जास्त अति करतो ना, त्याचा नंबर लावतो इथे, मग तो कोणी पण असू दे. कंटेंट म्हणजे कंटेंट, फिर उसको बख्शा नाही जाता है हमारे इधर. त्याच्यामुळे सांभाळून राहा काकू, तुम्ही चांगल्या घरच्या आहात, चांगल्या व्यवस्थित आहात. या असल्या नटमोगऱ्यांपासून सांभाळूनच राहा. नंतर हिला फुटवली वाटतं तिथून, आधी जाणार नव्हती बहिणीकडे. नाही बाबा बहिणीकडे नको, खूप उशीर होईल. आणि मग तिथे गेली आत्याकडे, तिथे मुद्दाम गेली कारण तिकडे ते सगळं मलाई खाल्ली आहे ना, त्यांच्या नवऱ्याच्या जाण्यावरून सुनेने कंटेंट छापलं, मग मदत झाली. मग त्याच्यासाठी जायला नको का, मग दाखवायला नको का की आम्ही बघा कसे चांगले. मी माझ्या माहेरच्यांकडे नाही गेली पण सासरच्यांना भेटून आली वगैरे, तर ते तिकडे दाखवायला गेली. तिथे पण कॅमेरा. बाई काय ह्या बाईचं काय झालं काय, हिला असलं काय चिरीमिरी मिळाली आहे की सुटलीच आहे. कंटेंटवर कंटेंट छापून देते. आणि भक्त पण वा, चच्चू आई एकदम प्रो झाल्या, काय कॅमेरा हँडल करतात, काय हे करतात. ते चच्चू आई पुरं खानदानच प्रो आहे त्यांचं, गेलेलं आहे गॉन केस. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का, जे काही हिला दुःख वगैरे जे झालं होतं आणि ते ट्रिब्यूट आणि ते रील वगैरे जे बनवलं, ते म्हणजे सकाळी किट्टी बिट्टी झोडून नंतर मॉल बिल खाऊन पिऊन त्याच्यानंतर ते हे बनवलेलं आहे, रील बनवलेलं आहे. म्हणजे सकाळी असं किट्टी बिट्टी जाऊन आली एवढाच आवाज होता त्या खिट्टीमध्ये, बास. अगं तू बरी आहेस ना, कशावर पण काय हसत असते, म्हणजे लिमिट असते प्रत्येक गोष्टीची. किती हसायचं, त्या हसण्या व्यतिरिक्त काही येतं की नाही. म्हणजे उगाचच, म्हणजे ही असं जे डिप्रेस्ड असतात ना लोक, ज्यांना काहीतरी खूप प्रॉब्लेम असतो, मेंटल ट्रॉमा असतो किंवा काहीतरी असतं आणि जे स्वतःला खूप खुश दाखवण्याचा प्रयत्न करतात, तर तसं काहीतरी मला असं वाटतं. म्हणजे सायकोलॉजिकली असं आहे की लोक जी जास्त अति हसतात ना त्यांना आतून खूप काहीतरी असं दुःख असतं. तर हिला बाई कसलं दुःख आहे, दुःख असेल की नाही ते माहिती नाही, पण स्ट्रेस नक्की आहे की बाबा इतकं बाबा मी असं लोकांना येडा बनवून एवढं ग्रो केलं आहे आणि ह्याच्यावर माझी सगळी भिस्त आहे. आणि हेच जर संपलं, ह्याच्यावरचे व्ह्यू ढासळत चालले आहेत, ते बघता एकदमच ढासळलं तर माझं कसं होणार. या गुडप्यावर अवलंबून राहावं लागेल. आणि खरंच म्हणजे मग मला आता तो विसरला पण आहे की तो डॉक्टर आहे आणि कसं असतं डॉक्टरचं काय काम असतं, तर त्याला माहिती नाही. जुलाबावर डायबिटीसची गोळी देईल, तर आता कसं होणार ह्याचं. नाहीतर मग मला ह्या गुडप्याबरोबर डॉक्टर खेळावं लागेल. तर ते नको रे बाबा नको, म्हणून ते असं एकदम टेन्शन आलं आहे. आणि हे खिट्टीमध्ये ही सगळ्यांना गोळा करते. इवन त्या फुगीला पण आणलं पकडून आणि म्हणे फुगी खुश होती. फुगीच्या चेहऱ्यावर तर 12 वाजलेले होते. तिचं टाईप नाही आहे, तो तिचं वेगळंच काहीतरी आहे, दातात अडकलेला काढत असते बघा तेव्हा. पण
ती तर हिच्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे ती अजिबातच कम्फर्टेबल वाटत नव्हती. तिला अजिबातच काही मजा येत नव्हती हे पागलपंतीमध्ये मध्ये काहीही तिला इंटरेस्ट नव्हता. तिला काय ते जोक्स क्रॅक होत आहेत काय होत आहे ते तिला काही कळतच नव्हतं. बाबा तिची लेवल बबीची आहे. हां, तो डुकरे तो कुठल्या लेवलचे जोक मारतो त्या लेवलचं तिला सगळं लागतं. समजलं का? तुमचे काय फालतू याच्यामध्ये बसायला बोलवलं तिला. आणि ती तर आली चल बाबा हिचं ऐकून आली असेल. पण तुझी एवढी सगळ्यांना बोलवत असते आणि सगळ्यांना ज्ञान देत असते तर स्वतःच्या बेस्टीला नाही बोलवलं? हां, बेस्टीला नाही कन्व्हिन्स केलं खिट्टीसाठी? हां, मिसेस कळलं ना सोबो, तिला नाही बोलवलं? ती नाही आली बँकर. आणि घरी आल्यावर पकवायला स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. आम्ही तिथे गेलो होतो आणि खरंच खूप मला मजा आली. तिने मला फोन केला. फुगी मला म्हणाली की तिला पण खूप मजा आली आणि खरंच खूप छान दिवस होता. कसं असतं ना की आम्ही सगळ्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आहोत पण तरी पण आम्ही सगळे वेगवेगळ्या गोष्टींवर बोलू शकतो. सगळेजणं जॉब करतात, सगळेजणं एज्युकेटेड आहेत, सगळेजणं वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात पण सगळ्यांचे विचार ऐकायला आम्हाला खूप आवडतात. सगळेजणं आपले आपले विचार मांडतात आणि खूप छान वाटतं. आपल्याला खूप शिकायला मिळतं त्यातनं. आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतात. खूप सारं म्हणजे मला असं वाटतं आमचा हाच मोटो होता. तुम्ही बघितलं तर आम्ही भेटल्यापासून आम्ही घरच्या काहीच गप्पा मारल्या नाही. आम्ही फक्त आणि फक्त असं स्वतःचे अनुभव सांगत होतो. तर खरंच खूप मी तर नेहमी म्हणते, जसं की नेहमीच म्हणते की प्रत्येक व्यक्ती आपल्याला शिकवून जातो, प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातो, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. तसंच मला खूप काही शिकायला मिळालं, खूप काही नवीन गोष्टी कळल्या की आपण असं पण बोलू शकतो, आपण असं पण विचार करू शकतो. तर त्यातनं मला खूप छान वाटलं आणि खरंच खूप मजा आली. खूप छान दिवस होता. खूपच आम्ही एन्जॉय केलं. काय कसले वेगवेगळे विषय आणि कसले एज्युकेटेड आणि कसलं काय नुसतं एवढंच ऐकायला येत होतं. हा विषय होता का? पानसट कुठले ते ट्रिप्स काढते त्याचं तर काय म्हणजे ते ट्रिप तर हा माणूस इतका फुकट आहे. नॉर्मली वीकेंडला डॉक्टर बिझी असतात, वीकेंडला डॉक्टर नाही असं थोडंसं कमीच चित्र दिसून येतं. पण हा ऑलवेज फ्री असतो कधी पण. म्हणजे हा असा एकदम फ्री बिडू आहे. दुसरे कामधंदे करणारे बिझनेसवाले वगैरे पण त्यांना पण थोडे बिझी असतात. काहीतरी त्यांचं पीक सीझन असतो किंवा ह्या वेळेला नाही जमणार वगैरे तर थोडं तरी त्यांचं स्केड्यूल काहीतरी बिझी असतं. जेन्युइनली ते कामात असतात. पण हा म्हणजे हा असा कसा पहिला डॉक्टर मी बघितला जो ऑल टाईम फ्री असतो. कधीही त्याला सांगितलं की फिरायला जायचं आहे तर बिडू आपला तयार. कधी पण सुट्ट्या ॲडजस्ट करून आपला बसलेलाच असतो. इतका वेला आहे ना. आणि कालचं जे प्रकरण झालं त्याच्यावरनं तर मला गॅरंटीच पटली आहे की लोक ह्याच्याकडे का येत नाहीत. कारण घाबरत असतील लोक. हा अशा प्रकारचा डॉक्टर आहे की ह्याच्याकडे येणाऱ्या पेशंटला पण शूट करायला मागे पुढे पाहणार नाही. हां, आणि हां, शूटिंगवरून मला आठवलं, हा आमचा शूटर म्हणे, आमचा नवीन शूटर, तो मुलगा आलेला ना तो. एकतर ते शूटर नसतं, व्हिडिओग्राफर असतं. हां, चौथी फेल, मोठी एज्युकेटेड वर ज्ञान देते. आणि दुसरी गोष्ट, त्याला जसं दाखवलं तर रेग्युलरली कोण तुला शूट करतं, कोण आहे तुझा मॅनेजर डॅमेजर ते पण दाखव ना. ते का नाही दाखवत? हां, तर आता कमिंग बॅक टू द पॉईंट. तर आता हा ऑल टाईम फ्री फुकट्या आणि मुद्दाम करतात हे लोक. मुद्दामून क्रॉस बसतात. म्हणजे ह्याचा नवरा तिच्याबरोबर, ह्याची बायको ह्याच्याबरोबर, असं मुद्दामून हे जिजासाली क्रॉसमध्ये बसतात. कारण यांना काय म्हणजे दाखवायचं आहे लोकांना की आम्ही म्हणजे असेच आहोत, आम्ही एवढे फ्री आहोत. तुम्ही किती फ्री आहात ना ते आम्ही बघितलं. तुम्ही इतके फ्री आहात की आपल्या मुलांच्या बाबतीत कोणतरी आपल्याला काहीतरी चांगलं सांगतंय ते पण तुम्ही कन्सिडर करायला तयार नाही आहात, रेडी नाही आहात. तुम्हाला काहीही झालं, कितीही लोकांनी बघितलं तरी चालेल. कारण तुम्हाला ह्याची गॅरंटी आहे की जे बघणारे लोक आहेत ते एका जेन्युइन फॅमिलीतनं येतात. आपण कितीही थिल्लरपणा केला तरी ते त्या पातळीला उतरणार नाही. पण अदर दॅन दीज पीपल जे जेन्युइन आहेत
तिथे असेही लोक आहेत, कारण हे सोशल मीडियाचं जाळं आहे, हे खूप लांबवर पसरलेलं आहे. तुम्ही विचार पण नाही करू शकत इथपर्यंत ते क्लिप जाऊ शकतात. ऑफकोर्स म्हणजे ते कोणी व्हायरल करण्याची गरज नाही आहे, ते आपोआप होऊ शकतात. आणि त्यातनं काय होऊ शकतं ह्याची तुम्हाला थोडीफार तरी, आणि तू तर रे डुकऱ्या, तू वकिली करतो, तुला एवढं पण नाही माहिती हां काय असतं, किती काय सेफ्टी आणि काय कसं असलं पाहिजे. आणि हा दुसरा पिडियाट्रिशियन आहेस तू की म्हणजे काय बोलू ना, नको बोलायला लावू. काय तुम्ही पहिले पण एकदा त्या मायसाला असं बसलेलं दाखवलेलं, कसं पण ती पाय वर करायची, तर त्याच्यावरच कॅमेरा मारायचा. ते मग नंतर आटोक्यात आलं, मग नंतर नीट बस करून ती आता थोडी व्यवस्थित झाली. ॲटलिस्ट कॅमेरा तरी मारताना थोडं कॉन्शियस राहता. म्हणून माझा आपल्या मुलीला सोडलं आणि दुसऱ्याच्या मुलीला पकडलं आणि तिला तर एकदम मारपारच दाखवून टाकलं. आणि तिच्या आईवडिलांना पण काहीच वाटत नाही, कारण बापच स्वतःच आपल्या पुतणीला पण दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ते फिरून त्याच्यावर आलं तर त्याला काहीच वाटणार नाही ना. डुकऱ्या किती वेळा भावाच्या मुलीला असं हे करायला प्रयत्न केला त्याने, कॅप्चर करण्याचा. पण भाऊ त्यातल्या त्यात थोडा सेन्सिबल आहे आणि थोडं ह्याला टोकतो किंवा उगाचच पंगे होतील म्हणून थोडा कंट्रोलमध्ये येतो हा डुकऱ्या. नाहीतर कधीच त्या मुलीला दाखवून पार झाला असता. नको ते इतका फालतू माणूस आहे. आणि ह्याला काही फरक पडत नाही, ह्याच्या मुलीचं पण काही दाखवा. बायकोचं दाखवून झाला हा, बायको पण टसलीच, तिची बहीण पण टसलीच, तो जिज्जा पण टसलाच. आणि क्रॉस कनेक्शन तुमचं दाखवण्यापुरतं नाही, ती तर नाहीच. म्हणजे इकडेच एक वन साइडेड कनेक्शन होऊ शकतं, कारण त्या डुकऱ्याला आणि या बचनीला ह्यांना कोणीही चालतं, ह्यांना काही चॉईस नाही आहे ते. आणि तो तर आहेच तो फनी, पण तो डुकऱ्या या बचनीबरोबर सेटिंग लावतो म्हणून त्याच्या बायकोबरोबर सेटिंग लावण्याचा प्रयत्न करतो. पण फनी गुडप्या किसी को पसंद नाही आ रहा है. तसं पण तिने पण सांगितलंय की आयुष्यातला कोणी जगातला शेवटचा माणूस असला असता तरी मी ह्याच्याशी लग्न केलं नसतं. ही तुझी लायकी आहे रे फन्या. तुझी बायकोच तुला पसंत करत नाही तर दुसऱ्यांच्या बायकोवर कसले डेरे घालतोय. आणि हे मी माझ्या मनाचं बोलत नाही आहे. खूप आधी एका व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की मी किती जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण फुगी पण अशीच होती नन्नूसारखी, नन्नू पण तशीच झाली आहे फुगीसारखी. ती फुगी कम्फर्टेबल नाही आहे तशी नन्नू पण कम्फर्टेबल नाही आहे. शी काय टाईपची फॅमिली आहे ही, यक. आणि हे काय एकमेकांचे अवयव दाखवायला रील्स बनवतात का काय माहिती. सगळ्या बायका आपले, ती एक चायनीज मामाची कडकी मामी सोडली तर बाकी सगळे आपले काय काय दाखवत असतात. बुबू दाखवतात, डुंगू दाखवतात, जे ज्याच्याकडे जे आहे ते आपलं दाखवत आहे. आणि बचनी तर बापरे, तेवढं ते ग्रुपमध्ये कमी होतं म्हणून बचनी सेपरेट पण नाचून दाखवत होती, एकदम फोकस मारून ढुंगेरी लाल. परत चौथी फेलला कुक आणि शेफ मधला फरक नाही कळत. शेफचा ऑप्शन होता म्हणे, शेफचा ऑप्शन तो आम्ही चूज केला. अरे शेफ जीव देतील जीव. आणि तो ढबी डुकरे तो नाचतोय तर त्याला पण तिथे बसून आपली हीच त्याची ऑडियन्स. हिचा नवरा आणि तिची बहीण खादाड चंबू गेले तिकडे खायला. तिथे त्यांना काय पडलेली नाही, त्यांना फक्त खायचं आणि दातात अडकलेलं काढायचं तेवढं माहिती आहे. तर ही आपली तिथे. आणि तो तर मला वाटतं बुमबुमवरनं तिकडे जाऊन डान्स मात्र शिकून आलाय आपला. कुले बाहेर काढायचं ढुंगू मॉनसारखे, शोभला पाहिजे ना ढुंगू मॉनला, मग तसंच ढुंगूसारखे ढुंगू बाहेर काढायचे आणि नाचायचं आपलं. ह्या आधी जाऊन बसलेला तर नंतर मागून लोक आली तर म्हणतो कसा की नो हँडवॉश. ही अशा प्रकारची हायजीन. हा असा डॉक्टर लोकांना शिकवतो की हँडवॉश वगैरे करण्याची काही गरज नाही आणि असंच खायला बसा. म्हणजे इतका पानचट वाह्यात डॉक्टर कोण कसं असू शकतं यार. आणि इतका डेस्परेट आहे, छोट्या गोष्टीने डेस्पो होतो हा. ते काय ते घेतलं होतं याने, तर ह्या डब्यात काय आहे ते सगळ्यांना मुद्दाम असं अशा लोकांना विचारत होता पर्पजली, ज्यांना त्याचं उत्तरच येणार नाही. कारण ह्याच्या डोक्यात असं होतं इमॅजिनेशन, ह्याची फॅन्टसी अशी होती की माझी बायकोच करेक्ट गेस करणार आणि त्यातून ह्याला परम सुख मिळणार. हा असलाय ह्या लेवलचं हा शोधत असतो. इतका पडीक आहे हा. शी याक. भक्तांनो घेऊन जा रे याला, फुकट आहे तो, फुकट असा देऊन टाकेल. शी तिलाच नको झालाय तो. मजबुरी का नाम फनी, थकले असं झालाय त्याचा प्रकार. दुसऱ्या दिवशी पण ब्रेकफास्टला काय आहे ब्रेकफास्टला इतकं 4 वेळा विचारल्याला कोणी भाव देत नव्हतं. त्या बाईला बिचारीला दया आली याची, कोण उत्तर देत नाही म्हणून ती उत्तर द्यायला गेली तर म्हणतो बचना
बचना काय आहे ब्रेकफास्टला? म्हणजे ह्याला असं होतं की तूच बचनाच मला उत्तर, बचना ही उसको सेटिस्फाई कर सकती है भाई, तुम सोच भी नहीं सकते ऐसे, इस लेवल का है उसका सॅटिस्फॅक्शन लेवल. एक प्रेम असणं आणि एक आस्था असणं आणि आपल्या बायकोकडनं काही, पण ही एक प्रकारचं ना म्हणजे मला असं वाटतं एक डिसऑर्डर आहे आणि हे काही बरोबर नाही आहे. म्हणजे जे काही मिळत नाही ते असं काहीतरी जबरदस्ती हासिल करण्याचं असं काहीतरी मेंटल डिसऑर्डर असल्यासारखा प्रकार आहे ह्याचा. एनिवेज आपण सगळ्यात शेवटी आता मेन पॉईंटवर येऊया. तर झालं असं होतं की कालच्या व्हिडिओमध्ये परत स्पेसिफिकली मेन्शन करते 11:10ला एक असं चित्र दिसण्यात आलं, एक नंगूपंगू बेबीचं हे होतं आणि ज्याच्यामध्ये तिची आई डायपर चेंज करत होती आणि ते बेबीला दाखवण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये खरंच कॅमेरा घेऊन जाण्याची तिथे काहीच गरज नव्हती, कॅमेरा मारण्याची काहीच गरज नव्हती. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला टिश्यू पेपर देत होती, ते टिश्यू पेपर बरोबरच ते पूर्ण तिच्या ढुंगूवर कॅमेरामध्ये ती चालते, ते टिश्यू पेपर देताना पण या माणसाला सोडवलं नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की हा किती ऑब्सेस्ड आहे त्या ढुंगू बरोबर, त्या ढुंगू मॉन बरोबर, की एक मिनिट पण तिची मूव्ह तो कॅप्चर केल्याशिवाय बसू शकत नाही. इतका फुकट्या, इतका वेला, इतका नॉनसेन्स माणूस आहे हा. डॉक्टर तर आता मी त्याला म्हणणारच नाही, मी तर ठरवलंय नाहीच म्हणणार म्हणून. तेरी सूरत आथू. मुळात हे असे सो कॉल्ड व्लॉगर्स आणि काय ते असं आजूबाजूला असताना जेव्हा आपला नवरा पण हेच करतो, ते आपल्या बाबतीत पण हे घडू शकतं. तर हा साधासा विचार त्या मुलीच्या आईच्या डोक्यात येऊ नये. म्हणजे ती काय लेवलची मंदबाई असेल ना, आणि इतकं मोठं प्रॉपर्टी दाखवतात, इतके मोठे 4 बेडरूम आणि ह्यूज प्रॉपर्टी आणि त्या ह्यूज प्रॉपर्टीमध्ये सगळ्या समोर आपल्या मुलीला नागडं करणं, हे कुठल्या आईचं म्हणजे किती लो मेंटॅलिटी आहे ह्यांची. मूर्ख लोक नुसतं म्हणतात ना पैसा पण अक्कल देत नाही, तर तसाच काहीसा प्रकार आहे. तुमची फॅमिली आहे, तुमचं काही आहे, कितीही काही. पूर्वीच्या बायका काही असलं तरी आपल्या मुलांना पाजायला, त्यांना चेंज करायला, या सगळ्या गोष्टींना आतमध्ये घेऊन जायच्या. काहीतरी रिझन असेल ना, आता कळतंय की काय त्याच्या मागे रिझन असं. किती काही असू दे तरी पण जिथे पॉसिबल आहे तिथे जा ना, जिथे नाही पॉसिबल आहे तिथे ठीक आहे. मग काय तुम्ही उद्या रेस्टॉरंटमध्ये सगळेजण आपलेच आहे असं तर काय कोणाच्या पण मनात पाप नाही म्हणून काय मग उघड्यावर नागडं करणार. सो मुळात तेच चुकीचं होतं. मुळात चूक तर त्या डुकऱ्याची आणि त्याच्या बायकोचीच आहे, त्यांना अक्कलच नाही आहे. आणि ते झाल्यानंतर पण ह्या माणसाने ते कॅप्चर केलं, ते अननोईंगली कॅप्चर केलं गेलं असेल ह्याच्या ढुंगूवर कॅमेरा मारायच्या ऑब्सेशनमुळे. पण नंतर एडिटर माझी सून तर बाबा कितीही उशीर झाला तरी एडिट वगैरे केल्याशिवाय झोपतच नाही, सकाळी म्हणजे 10ला आलंच पाहिजे. तर तिचं मला ते खूप कौतुक वाटतं. हे एडिटिंग करते तुमची सून. हां, तुम्हाला पण दाखवेल उद्या, काय ते चुकून झालं म्हणेल. ओ काकू नका ना, नका लांब राहा हिच्यापासनं, हिच्या नाटकांपासनं. नुसतं 4 क्लिप्स जॉईन केले म्हणजे एडिटिंग होत नाही, नीट बघावं लागतं त्याच्यासाठी. झोप नाही येत म्हणे, झोप नाही, दुसरं काहीतरी करत असेल तिथे एडिटिंगच्या नावाखाली, लक्ष द्या जरा. ओके, सो तो टाइम स्टॅम्प मी पहिले 11:08चा दिला होता. नंतर मग आपलं शॉर्ट आला आणि मग नंतर मग कम्युनिटी पोस्ट आणि त्याच्यामुळे ते हलचल झाली, ते पोचलं. आणि मग ह्या बाईने अगेन आपलं एडिटिंग स्किल्स दाखवले. जसं त्याला कसं तो दिसतो कधी कधी डॅमेजर, तर पटकन असं उडवून टाकते, कुठून कळलं की अरे तो दिसलाय. तर तसं हिने तो पार्ट क्रॉप केला. पण जो पार्ट क्रॉप करायचा होता तो पार्ट तर क्रॉप झालाच नाही, झाला भलताच पार्ट क्रॉप. जे चालत होती ना तिथे खॅखी करत उभी होती, तो पार्ट क्रॉप झाला आणि तो पार्ट अजूनही तिथेच आहे. बट सिन्स दुसरा कुठला तरी पार्ट क्रॉप झाल्यामुळे त्या पार्टचं टायमिंग चेंज झालं. म्हणजे जो TS मी तुम्हाला दिला होता तो 11:08 होता आणि नंतर क्रॉप केल्यानंतर तो आता 11वर आलेला आहे. सो तो पार्ट अजूनही तिथेच आहे. तर हे ह्यांचे एडिटिंग स्किल्स ह्यांना कळत पण नाही आणि यांचा जीव जातो की थोडं जरा जास्त कट झालं तर हिचा जीव जाणार होता, हिचा रिटेन्शन टाईम कमी होणार होता, व्हिडिओची लेंथ कमी होणार होती. म्हणून काय होईल ते होईल, काय ते काय गेलं तर गेला, राहिलं तर राहिला, काय फरक पडतो. म्हणून भलताच पार्ट डिलीट झालाय नुसतं दाखवायला की मी केलाय. पण जो डिलीट व्हायला हवा होता तो अजूनही पार्ट आहे. आणि हे ह्यांचं एडिटिंग स्किल, हे ह्यांचं व्लॉगिंग, हे ह्यांचं कॅमेरा अँगल्स आणि हे सगळं ह्यांचं फॅमिली आहे. फॅमिली के लिए कुछ भी, भले कोई भी नंगा हो चलेगा, पैसा आते रहना चाहिए, किसी का नुकसान नहीं होना चाहिए. सो ह्यांचे ऑल इन ऑल ह्यांचं नवरा, ह्यांचे आजी आजोबा, ह्यांचे घरातले काका मामी आत्या आणि रिलेटिव्स बहीण भाऊ सगळे विकले गेलेले आहेत. सगळे बिकाऊ लोक आहेत. पैसे के लिए कुछ भी चलेगा, गिफ्ट आना मांगता है,
इसका नहीं चलेगा तो गिफ्ट कैसे आएगा. ह्या लेवलवर आता उतरलेले आहेत. असे हे तुमचे भिकारी दादाताई, भिकार भक्तांचे भिकारी DBS वाले. आम्ही ना खूप इज्जतदार माणसं आहे. 4 पैसे कमी असतील आमच्याकडे, एवढं फ्लॉन्ट करण्याचं आमच्याकडे हे नसेल, सोर्सेस नसतील, किंवा आम्ही नाही देत असू आमच्या घरच्यांना गिफ्ट, किंवा नसतील आमच्या घरचे आम्हाला काही असे गिफ्ट आणि हे ते अशी शो शायनिंगवाली लाईफ आमची नसेल. पैशासाठी असले धंदे नाही करत आम्ही. एकमेकांची इज्जत नाही काढत, एकमेकांचं उघडं नाही पाडत, नागडं नाही पाडत. आणि असलं ना, चुकून झालं ना, तर आमच्यामध्ये एवढी हिंमत आहे की आम्ही समोरच्या माणसाला सांगू की हे काढत नाही चालणार आणि नाही चालणार. आणि समोरचा माणूस पण काढेल. मुळात आमच्या ह्याच्यामध्ये असं कोणी वागणारच नाही, असं कोणी करणारच नाही. कारण पैशापेक्षा आम्हाला आमचं रिलेशनशिप महत्त्वाचं आहे. आमच्या खानदानाची, आमच्या कुटुंबाची इज्जत महत्त्वाची आहे. आमची पोरं बाळं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमच्यासारखं नाही आहे दाखवायचे दात. आणि तू तर आहे ना बचने, आता तू ज्ञान देच. तू रिलेशनशिप आणि असं आणि तसं, आयुष्य हे सुंदर आहे आणि असं तुम्ही एकदाच जगलं पाहिजे आणि आपले रिलेटिव्ह हे सर्व आहेत. आपण आपली नाती जपली पाहिजे. अजून काय आहे आयुष्यात, उद्याचं आपण सांगू शकत नाही. जे काही आहे ते आज जगून घ्या, पादा आणि हागून घ्या. सो आता हे रजिस्टर झालं आहे आणि आता हे तुला मी वेळोवेळी तुला ह्याची आठवण करून देत राहीन. तर आता यू डोंट वरी, हे वारंवार झालं आहे आणि कळलं आहे तुम्ही किती पाण्यात आहात आणि किती एकमेकांना जपताय आणि काय तुमचं बॉन्डिंग आहे आणि काय कसं काय आहे ते सगळं समजलेलं आहे. आम्हाला तरी समजलंय, तुझ्या भिकार भक्तांना ते कधी समजेल तेव्हा समजेल. त्यांच्यासाठी मी हीच विश करते की खरंच तुम्हाला अशी फॅमिली मिळू दे जी तुमची इज्जत चव्हाट्यावर आणू दे. हां, तुम्हाला हवी आहे ना असं, तुझं लाईफ खूप भारी आहे, तुझं लाईफ खूप मस्त आहे, आम्हाला पण अशीच फॅमिली पाहिजे वगैरे. तर मिळू दे तुम्हाला अशीच फॅमिली. तथास्तु. सो आय होप सगळं काही मॅटर क्लिअर झालं असेल. आजच्यासाठी इतकंच. आज उखाणा घेत नाही, तर अजून लांब होईल. पॉडकास्ट ऑलरेडी मोठं झालं आहे. तर भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय.